Hi guys, thank you for watching Dentist Mama. I am Priyanka and welcome back to my channel. तर तुम्हाला सगळ्यांना पास्ताचा व्लॉग खूप आवडला होता. तर आज रणजित पाटील मटण बनवणार आहे. तर तो कुठल्या पद्धतीचं मटण बनवतो ते बघूया. वी आर मेकिंग मटन घी रोस्ट. आणि कॅन यू टेल द इन्ग्रेडियंट? इथे मटन शिजायला टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये हळद आणि मीठ आणि गार्लिक आणि अनियन नाही पेस्ट कुठली असते? गार्लिक आणि अद्रक आणि लसूणची पेस्ट त्याच्यामध्ये हे शिजायला टाकलेलं आहे. वी आर मेकिंग घी रोस्ट. तर हे घी मध्येच बनवायचं आहे आपल्याला सगळं. तर आता आपण त्याचा मसाला मध्ये काय काय लागतं ते बघूया. दिस इज कश्मीरी चिली, 4 to 5 कश्मीरी चिलीज, करिएंडर सीड्स, होल सीड्स, हे दालचिनी आहे, धन्याची धने आहे, ते दालचिनी आहे, सिनेमन, दिस इज ब्लॅक पेपर, दिस इज जिरे विच इज क्युमिन, स्टार अनाइस, स्टारफुल, हे चिंच आहे, दिस इज मेथी सीड्स, फेनुग्रिक सीड्स आणि गार्लिक क्लोव्स. अँड हिअर वी हॅव क्लव्स म्हणजे हे काय म्हणतात लवंग आहे आणि दही, टू पुट इन द मसाला. ठीक आहे. तर हे इथे तवा चांगला तापलेला आहे. सो आता आपण हे रोस्ट करून घेऊया कश्मीरी चिलीज. ॲक्च्युली वी ऑल्सो नीड रेड चिलीज बट आपल्याकडे ते नाही आहे. सो वी आर युझिंग चिली पावडर. तर हे हाय फ्लेमवरती थोडं रोस्ट करून घ्यायचं. तर हे 1-1.5 मिनटं आपण हे रोस्ट केलेलं आहे कश्मीरी रेड चिलीज. वी विल रिमूव्ह इट. नाउ वी विल ॲड कोरिएंडर सीड्स, धने वी विल ॲड धने. डायरेक्ट सो धने, ब्लॅक पेपर पण ऍड करायचं. हां ड्राय सगळंच. त्याच्यानंतर स्टार अनाइस म्हणजे स्टारफुल, जिरा, त्याच्यानंतर दालचिनी, फेनुग्रिक सीड्स, मेथी सीड्स, आणि ह्याला थोडं रोस्ट करायचं फॉर अ मिनिट ऑर 2. हे गार्लिक क्लोव्स पण ऍड करायचे, लसूण. खूप मस्त वास येतोय आता. आणि एक चिंच, ड्राय चिंच ऍड करायची. म्हणजे थोडंसं आंबट वगैरे लागतं का? आंबट नसतं, जस्ट टू बॅलन्स द टेस्ट. ओके. आता हे सगळे मसाले जे रोस्ट केलेत ते मिक्सर मध्ये टाकलेत. मिरच्या पण टाकायच्या आहेत आणि रेड चिलीज ऑल्सो. बट आपल्याकडे ही मिरची आहे तर वी विल पुट इट डिरेक्टली इनटू द ग्रेव्ही. तर ह्याला आपल्याला मिक्स करायचं आहे विथ सम वॉटर आणि सम दही. आता दही टाकायचं. 2 to 3 tablespoons ऑफ दही. Enough. And a little water. In search of water. आणि हे मिक्स करून घ्यायचं, पेस्ट करून घ्यायचं. आता ह्याला मिक्स करून घ्यायचं. मला मिक्सर चालवता येत नाही म्हणून ताई हेल्प करते मला.
करून बघायचं आपल्याला आता कन्सिस्टन्सी कशी झाली आहे. बट वी विल नीड अ लिटिल मोर थिन कन्सिस्टन्सी, तर वी विल पुट वॉटर अँड मिक्स इट अगेन. तर ह्याला थोडंसं आपण पाणी टाकलं आहे त्याच्यामध्ये अजून, जस्ट टू मेक इट अ थिन कन्सिस्टन्सी, अँड वी आर गोइंग टू मिक्स इट अगेन. परत मिक्स करून घ्यायचं. तर आता वी विल स्टार्ट मेकिंग अवर मटन घी रोस्ट. आणि इथे मटन छान शिजलं आहे. तर आपण याच्यामधले काही पीसेस चूज करूयात टू पुट इन मटन घी रोस्ट, आणि बाकीच्याचं वी विल मेक ग्रेव्ही. तर आपण बघूयात हे शिजलंय का. चांगलं आणलंय ताईने ना. Oh my god. मस्त शिजलंय. आमचा कुक नेहमी खात असतो म्हणजे. Hey, wait. Are you ate my brown piece? I love kaleji. Wait. थांब जरा, दात काढत नाही. आता वी विल यूज 2 tablespoons ऑफ घी, कारण आपल्याला फक्त अगाई चमचा लागेल. चमचा घे. अरे कॅमेरामॅन, चमचा घे. मॅडम ह्याच्यात घ्यायला. नाही ते घट्ट झालं हे बघ. हां, तर वी विल यूज 2 tablespoons ऑफ घी, कारण हे फक्त आपल्याला घी मध्ये बनवायचं आहे. Okay. Now? लेट इट हीट. आता घी हीट होत आहे, तर वी विल पुट दिस मसाला इन इट, कारण मसाला याच्यामध्ये आपल्याला चांगला रोस्ट करून घ्यायचा. नंतर मी हे स्टॉक पिते. So nice. मला थोडी सर्दी पण आणि खोकला पण आहे. मला पण So, ए नाही थांब. हा, सो रिफ्रेशिंग यार. जोपर्यंत तेल सेपरेट होत नाही तोपर्यंत ह्या मसाल्याला आपल्याला रोस्ट करून घ्यायचं ऑन मीडियम फ्लेम इन घी. नाही, थोडा वेळ अजून करायचं. जस्ट टाकले, आणि हा जो उरलेला मसाला याच्यामध्ये पाणी टाकून ते सगळं काढून घ्यायचं, बिकॉज वी हॅव टू मेक 0 वेस्टेज. मला असं वाटतं नंतर आता आपण रेड चिली पावडर टाकूया. हे तिखटसाठी आहे. फॉर द टेस्ट. सॉल्ट फॉर द टेस्ट. सॉल्ट आपण शिजवताना पण टाकलं, सो थोडं कमीच. आता तेल ऑलमोस्ट सेपरेट होत आहे. आपण मटनचे पीसेस याच्यामध्ये ऍड करूया.
तेल म्हटलंच नाही मी. तेल बोललो. अगं हे तेल सेपरेट झालंय बोललो काय. आपण ते तेल नाही तूप आहे ना. हा बट ओके. आणि ह्याच्यामध्ये त्याला व्यवस्थित कोट करून नाव वी विल लेट इट थिकन. ग्रेव्ही थोडी थिक. जर तुम्हाला थोडी पातळ ग्रेव्ही आवडत असेल तर या कन्सिस्टन्सीमध्ये पण ठेवू शकता. सी द कलर इज सो ब्युटिफुल अँड द अरोमा इज सो टेम्पटिंग. थोडा गॅस फुल ठेवायचा. फुल करायचंय का? फुल नाही म्हणजे थोडा हाय फ्लेमवरती. आणि वी विल ॲड अ लिटिल स्टॉक जस्ट टू मेंटेन द कन्सिस्टन्सी, कारण हे ऑलरेडी थिकन होणार आहे आता. इकडे घी रोस्ट इज रेडी. चांगलं आटलेलं आहे ते पूर्ण. आता मी खाऊन बघणार आहे कसं झालं ते. आता घी रोस्ट रेडी झालंय. आपण टेस्ट करून बघूया. दिसायला तर खूप छान दिसतंय आणि मी बनवलं तर छानच लागणार होते. आणि वी आर गोइंग टू ईट इट विथ तांदळाची भाकरी. अगदी गरम चांगली आहे. रेड चिलीचा स्वाद येतोय. नाईस. तुम्ही सगळे पण हे मटन जे घी रोस्ट जे बनवलंय ते नक्की ट्राय करून बघा. आणि आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा ट्राय केलं तर. टिल देन बाय.